आणि यानंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये मोठा राजकीय राडा झालेला पाहायला मिळाला। अर्थात हा राडा होता काँग्रेस आणि भाजपमध्ये। या राड्याचं जे कारण होतं ते कारण प्रमुख होतं ते म्हणजे काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतानाच्या बाबत जे वक्तव्य केलं होतं त्यावरून हे सगळं जे आंदोलन आहे ते पुण्यामध्ये पेटलेलं पाहायला मिळालेलं होतं। टिपू सुलतानाला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष बघितलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलं होतं। आणि त्यानंतर आता भाजपनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर त्यांनी आंदोलन छेडलेलं होतं। या आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते देखील पुढे आलेले होते। काँग्रेसनंही आंदोलनाला उत्तर दिलं। सकाळपासूनच काँग्रेस भवनाबाहेर हा राडा रंगला। पुढे आंदोलनात आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले। या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली। या आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे थेट फरासकाला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि पुण्याच्या महापौर आणि भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये आंदोलनाच्या दरम्यान काय काय घडलं, कुठल्या कुठल्या घडामोडी घडल्या याचा आढावा आपण घेऊया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतान बाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। सकाळपासून काँग्रेस भवनाबाहेर भाजपनं आंदोलन केलं। भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसनं सुद्धा आंदोलनानंच उत्तर दिलं। काँग्रेस भवनाबाहेर भाजपनं सकपाळांविरोधात आंदोलन केलं तर काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसनं कोश्यारींविरोधात आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। भाजप कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी रोखलं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। भाजप कार्यकर्त्यांनी दगड फेकले असा आरोप काँग्रेसनं केलाय। आंदोलनादरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी जखमीही झाली। दगड मारला त्यांनी पाहायला लागला माझं खूप जोरात, खूप मोठा दगड तिथं पडला। दगड मारलाय ते काय लोकांनी तो लागला आतमधून त्याने जोरात जे दगड मारला ते माझ्या पायाला लागलंय, ते खूप जोराचं लागलंय। डोळ्याला दगड लागल्यानं काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाला। काय लागलं? दगड, मोठा दगड मारला। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही देखील दगड फेका। दगड एक दगड ना मारलेला बाहेर एका महिला पोलिसाला लागला दगड दाखवा ना तुम्ही। पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजपच्या गुंडांनी जे केलं आंदोलन आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस पक्ष
तेव्हा हे सगळं पुण्यामध्ये घडलेलं पाहायला मिळालं. तर एकीकडे पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपात हा सगळा राडा झालेला असताना राज्याच्या विविध शहरांमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि सांगली अशा सगळ्याच ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, आमदारांनी आज आंदोलन छेडलेलं होतं. अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हर्षवर्धन सकपाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. सकपाळ यांची जीप कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस अहिल्यानगर भाजपनं जाहीर केलं. तर सांगलीतही भाजप कार्यकर्त्यांनी सकपाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. तसंच सकपाळ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आली. तर मुंबईत देखील भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या सगळ्याबाबत भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. म्हणजे मी जाहीर करतो, एखाद्याने हर्षवर्धन सकपाळच्या तोंडाला टाळं लावलं, कुठेही भेटलं, जालन्यात आलं तर करणारच, पण कोणी करीत असेल त्याला 2 लाख बक्षीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो. दरम्यान एकीकडे भाजपनं सकपाळांच्या विरोधात इतका सगळा आक्रमक पवित्रा घेतलेला असताना मात्र यावर आता सकपाळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपलं जे वक्तव्य आहे ते अर्धवटपणे चालवलं जाते, हा सगळा खोडसाळपणा असल्याचं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे. आणि याशिवाय भाजपकडून हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर कोश्यारींचे पुतळे जाळणार का असा उलट सवाल हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपला केला आहे. यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले, त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही. मात्र काल एकदम आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओकली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे. त्याच महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते, आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला. तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्तानं उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे. कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. दरम्यान सकपाळ यांच्या वक्तव्यानंतर आता नितेश राणे आणि नाना पटोले यांची देखील प्रतिक्रिया आली. आपण ही प्रतिक्रिया पाहूया. त्या टिप्याचा इतिहास या सकपाळनी वाचला आहे का? स्वतः टिप्या, ज्याला तुम्ही टिपू सुलतान, आम्ही त्याला टिप्या म्हणतो, त्यांनी मी 8000 मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत. आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का? त्यांना हे कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील. हिंदू आणि मुसलमान करण्याची भूमिका ही सातत्यानं भाजपची राहिलेली आहे आणि याच्या आधारावरच त्या पद्धतीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम जे भाजप करते आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुण्याच्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे जखमी झालेत त्या भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्याच्या